माणसातली माणुसकी आपुलकीने जपणाऱ्या व्यासपीठ म्हणून संबंध महाराष्ट्राला परिचित असलेल्या प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं पालीत आयोजित भव्य राज्यस्तरीय 13वा वर्ष एकांकिका स्पर्धेत थिमक्का एकांकिका अव्वल ठरली। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडलाय। ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेते प्रशांत दामले, भाजपचे रायगडचे नेते प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा प्रकाश देसाई, गीता पालरेचा सौ ज्योत्स्ना देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झालाय। सलग 6 दिवस चाललेल्या या एकांकिका स्पर्धेत राज्यातील तब्बल 28 नाट्यसंस्थांनी सहभाग घेऊन दर्जेदार सादरीकरण करून नाट्यरसिकांना अगदी मंत्रमुग्ध केलं। पारितोषिक वितरण निमित्त शिकायला गेलो एक या सर्वात जास्त नाट्यप्रयोग ज्यांनी केले आहेत असे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स प्रशांत दामले यांनी त्यांचा 13,367वा नाट्यप्रयोग पाली येथे सादर केलाय। यावेळी सुधागड तालुका सर्वोत्तम एकांकिका म्हणून शिवरुण प्रतिष्ठान पाली एकांकिका साटलं एकांकिकेला पारितोषिक देऊन गौरव करण्यात आलाय। तुझा एक महत्त्वपूर्ण भाग आहे आणि हे प्रतिष्ठान ते जपण्याचं, त्याला आलिंगन देण्याचं आणि त्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं काम हे इकडे करत असतं। एखाद्या सिनेनाट्य कलाकाराच्या आयुष्यात एकांकिका म्हणजे एक फाउंडेशन असतं, एक बेस असतं। पुष्कळ कलाकार एकांकिका सादर करतात, त्यातून जे उभरतात ते पुढे जाऊन व्यावसायिक नाटकात कामं करतात, त्यातून त्यांना पुढे टीव्ही सिरियल्स मध्ये कामं करायची संधी भेटते, सिरियल्स मधून जे उभरतात ते पुढे जाऊन चित्रपटात कामं करतात आणि बघता बघता तो कलाकार हा नुसता एक कलाकार राहत नाही, तर त्याचा एक अभिनेता तयार होतो। ही अशी एका कलाकाराच्या आयुष्यात ही अशी एक शिडी असते आणि त्या शिडीची पहिली पायरी म्हणजेच एकांकिका स्पर्धा। जेव्हा हे प्रतिष्ठान स्थापित झालं, जेव्हापासून पालीत एकांकिका स्पर्धा आयोजित व्हायला लागल्या, तेव्हा मी फार लहान होतो। म्हणजे मला असं वाटतंय मी केवळ 3 ते 4 वर्षांचा असेल जेव्हापासून ह्या स्पर्धा चालू झाल्या, त्यामुळे मला फारसं काही कळायचं नाही। पण एवढं मात्र नक्की की वर्षानुवर्ष माझ्या डोळ्यांसमोर एकांकिका सादर होत असताना आणि मी त्या पाहताना माझ्या मनात त्याच्यासाठी एक आवड, एक आकर्षण निर्माण झालं आणि मला ही खात्री आहे की हे फक्त माझ्या मनातच नाही, तर इकडे उपस्थित असलेल्या प्रत्येक पालिकराच्या मनात तीच आवड आणि तेच आकर्षण हे या प्रतिष्ठानाने निर्माण केलं। आजपर्यंत कित्येक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकं ही प्रकाश देसाई प्रतिष्ठानाने पाली इथे घडवून आणली। तुम्हाला खरं सांगायचं झालं तर ही सगळी प्रतिष्ठानची जी मंडळी, यांच्यापेक्षा मी वयाने फार लहान आहे आणि तसं असूनही ही सगळीच लोक मला, माझ्या मतांना तेवढं कन्सिडर करतात, मला तेवढी ओळख देतात, मला तेवढं अक्नॉलेज करतात आणि त्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त माझे वडील आहेत। त्यामुळे मी एवढंच देवापुढे फक्त एवढीच प्रार्थना करीन की हा जो वारसा त्यांनी उभारलाय, हा पुढे येण्याची संधी तर मला दिलीच आहे, पण त्याच्यासोबत त्याची क्षमता आणि तेवढं धैर्यही मला लाभू दे। आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपवीन। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर, प्रकाश देसाई सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं राज्यस्तरीय एकांकिका नाट्य स्पर्धेची पर्वणी या ठिकाणी सुरू होती। मोठ्या प्रमाणावर राज्यातून या ठिकाणी नाट्य कलाकार आले होते, सिने अभिनेते आले होते। आज जो आहे तो शेवट जो आहे तो कशा पद्धतीने होईल, नेमकं कोण या ठिकाणी अभिनेते आलेले आहेत आणि कशा पद्धतीचा प्रतिसाद लाभला, काय एकूणच सांगाल? प्रतिष्ठानचं राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचं हे 13वं वर्ष, आज शेवटचा दिवस। अतिशय चांगला प्रतिसाद, उत्तरोत्तर दरवर्षी एक चढती कमान या हिशोबाने सवाई एकांकिका, त्याचप्रमाणे लोकांकिका, अटल बिहारी करंडक एकांकिका स्पर्धा, या सर्व स्पर्धांमध्ये ज्या स्पर्धकांनी भाग घेतला होता ते सर्व स्पर्धक जवळजवळ 27 एकांकिकांचं इथं सादरीकरण झालं गेल्या 6 दिवसामध्ये आणि अतिशय उदंड असा प्रतिसाद मिळाला। ज्या एकांकिका संपूर्ण महाराष्ट्रामधून आल्या, अगदी आकुर्डीपासून ते नगरपासून सगळ्या भागातून, पुणे, मुंबई, सातारा, सोलापूर, नाशिक सगळ्या भागातून एकांकिका आल्या आणि अतिशय चांगलं असं सादरीकरण इथे लोकांना बघायला मिळालं। प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद यावर्षी जास्त होता गेल्या वर्षीपेक्षाही, दरवर्षी तो वाढत चाललाय। आणि विशेष सांगायचं म्हणजे यावर्षी पनवेल बरोबर सुधागड तालुक्यातून मध्ये देखील 2 एकांकिकांचं सादरीकरण झालं। अतिशय उत्कृष्ट प्रकारचं असं सादरीकरण होतं। परीक्षक फार मोठी मंडळी होती, संजय कुलकर्णी होते, सालागरे सर होते,
रवींद्र घोडकेसर होते, अशी मोठी मंडळी सगळी परीक्षक म्हणून होती. आणि आता तो निर्णय जाहीर होईल, परंतु सालाबादाप्रमाणे यंदाही आपण एक चांगलं नाटक बक्षीस समारंभाच्या मुहूर्तावर किंवा बक्षीस समारंभाची सांगता म्हणून, काय कार्यक्रमाची सांगता म्हणून आपण लोकांसाठी आणत असतो. यावर्षी पुन्हा प्रशांत दामले मला वाटतं तिसऱ्यांदा इथे येत आहेत. पहिले एका लग्नाची गोष्ट, नंतर एका लग्नाची दुसरी गोष्ट, आणि त्याच्यानंतर आज शिकायला गेलो. एक अतिशय सुंदर असं नाटक आहे, अप्रतिम असं नाटक आहे. आमचे सगळे सुशील शिंदे असोत, आमचे अध्यक्ष वेत्रवान गुरव सर असोत, त्याचप्रमाणे आमचे पुढे आमचे वेत्रवान गुरव सर असोत, सचिव असोत, निकुंभ सर असोत, ही सगळी मंडळी, या सगळ्या मंडळीने जाऊन ही नाटक बघितली 5-6, आणि त्यातून हे नाटक निवडलं की हे नाटक आपल्याला पालिकारांसाठी, सुधागड वासियांसाठी घ्यायला पाहिजे. आणि त्यांनी तसे ते बुकही केलं. त्या सगळ्या अनुषंगातून आज हे नाटक इथे सादर होणार आहे. लोकांना फार मोठी पर्वणी आहे. आपल्याला नाट्यगृह नाही तरी देखील नाट्यगृहावर मात करणारी अशी स्पर्धा असते, आणि त्या पद्धतीने या स्पर्धेला लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसादही असतो. भविष्यामध्ये आणखीन ताकदीनं या स्पर्धा वाढत जातील याची मला खात्री आहे. दरवर्षी त्या होतील. परंतु यावर्षी आमचा एक बक्षीस समारंभाचा प्लॅन असा होता, यावर्षी मराठी बाणासारखा एक मोठा उत्स्फूर्त असा कार्यक्रम इथे आणण्याचं आमचं प्लॅनिंग होतं. परंतु आपलं स्टेज थोडंसं कमी पडते रुंदीला, लांबीला बरोबर आहे, त्यामुळे त्यांनी ते रिफ्यूज केलं. पण पुढच्या वर्षी आमचा प्रयत्न असणार आहे की अजय अतुलचा मोठा जो कार्यक्रम आहे, ऑर्केस्ट्रा, फार मोठा कार्यक्रम आहे. जवळजवळ मला वाटतं 200 फुटाचा लांबीचा तो स्टेज उभा करावा लागतो, सेट उभा करावा लागतो, आणि तो वरच्या ग्राउंडवर घेऊन बक्षीस समारंभ आणखी भव्य दिव्य करण्याचं नियोजन आमची सर्व पदाधिकारी मंडळी करतायत. आणि त्या माध्यमातून आम्ही पुढे करणार आहोत. प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मी एक घटक म्हणून प्रतिष्ठानचा त्यांचे सर्वांचे आभार मानतो मनपूर्वक. आणि नाटक आणि एकांकिका काय हे आमच्या लोकांना इतकं चांगलं कळायला लागलेलं आहे की तुम्ही जर सुधागडच्या एकांकिका बघितल्या असता तर अप्रतिम असं सादरीकरण होतं, अप्रतिम असं नियोजन होतं, दिग्दर्शन होतं, अभिनय होता, आणि त्या माध्यमातून ही स्पर्धा आता पार पडत आहे. आणि आज शेवटचा बक्षीस समारंभ.